नियोजन शून्य गाळ उपसा आणि बंधारे शेतकऱ्यांच्या जीवावर. आंबे शिवथरमध्ये भातशेतीचं झालं नदीत रूपांतर, शेतकरी आक्रमक. महाड तालुक्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी आलेल्या पूरजन्य परिस्थितीनं आंबे शिवतर गावाला मोठा फटका दिला. डोंगराळ भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शिवतर विभागातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. पण हा नैसर्गिक आपत्तीचा फटका एवढा मोठा का बसला, याला जबाबदार कोण, याचं उत्तर शोधताना गावकऱ्यांनी थेट बोट दाखवलं ती पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभाराकडं आणि नदीपात्रीत झालेल्या गाळ उपसाकडं. सविस्तर असं की रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबे शिवतर गाव यंदाच्या पुरामुळे हवालदिल झालाय. दरवर्षी पावसात आंबे शिवतरचा पूल पाण्याखाली जातो, गावचा संपर्क तुटतो. पण यंदा चित्र वेगळं होतं. यंदा पुरानं फक्त रस्ते बंद केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. नदीकाठची भात शेती अक्षरशः खरडून गेली. जिथं हिरवीगार भाताची रोपं डोलायची, तिथं आता फक्त वाळू, दगड आणि नदीचं पात्र उरलंय. शेतकऱ्यांचं वर्षभराचं कष्ट, बियाणे, खतं, मजुरी सगळं पाण्यात वाहून गेलं. गावातील शेतकरी संतापानं म्हणतात, आमची शेती आता आम्हाला दिसतच नाही. नदी आमच्या बांधातून गेली आणि आमची बांधाची शेती नदी झाली. याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचा थेट आरोप. पुराचं कारण फक्त पाऊस नसून प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे नुकसान दुप्पट झाल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. नदीच्या प्रवाहात जागोजागी बंधारे बांधले, यावेळी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून धरत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाणी एका बाजूला जाऊन त्याचा सर्वाधिक फटका आंबे शिवतरच्या शेतजमिनीला बसला. याला नियोजन शून्य गाळ उपसा देखील असून नदीपात्रातून काढलेला गाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने न टाकता तो फक्त कुंभे शिवतर गावाच्या बाजूला टाकण्यात आला. त्यामुळे पाण्याला नैसर्गिक वाट मिळालेली नाही. पाणी सर्वत्र न पसरता ते थेट आंबे शिवतरच्या बाजूने घुसलं आणि संपूर्ण शेत उद्ध्वस्त करून गेलं. आंबे शिवतरच्या त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. आंबे शिवतर गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाला सज्जड इशारा दिला. नुकसानग्रस्त शेती आम्हाला पूर्ववत करून द्या. झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. नदीपात्रातील बेकायदेशीर बंधारे, गाळ उपसा या करणाऱ्यांवर कारवाई करा. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आम्ही पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. निसर्गाच्या लहरीपेक्षा माणसाच्या हलगर्जीपणानं झालेलं हे नुकसान असल्याची भावना आंबे शिवतरच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात दिसते. आता प्रशासन शेतकऱ्यांच्या या मागणीला कितपत गांभीर्याने घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. हा नैसर्गिक येतो, ते कोणी टाळू शकत नाहीये. पण नैसर्गिकरित्या येत असताना आतापर्यंत आमची अनेक पिढ्या गेल्या. असा पूर किंवा असा पाऊस किंवा असा जो आता हे झालेला आहे नुकसान, ती कधी पाहिलं नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला की ह्या नदीला 2 धरलेले बंधारे आणि दुसरा म्हणजे गाळ काढण्याचा विषय. नदीची तुम्ही जर रुंदी पाहिलीत तर खूप कमी अंतरावर केलेली. आता रुंदी किती होती, आता किती आहे तुम्हाला ते दिसणारच आहे. त्यानंतर हा बंधारासुद्धा बांधलेला आहे. या बंधाऱ्याच्यामुळे बरेचसं पाणी आडून हे त्या प्रवाहानं मार्गपत्राने पूर्ण शेतामध्ये गेले. शेती ध्वस्त झाली पूर्ण. काही केलं तरी ती होणार नाही आहे. मग माझी अशी मागणी होती, मी संबंधित त्या अधिकाऱ्याकडे चर्चा केली. कोण किशोर म्हणून अधिकारी आहेत त्यावेळीचे, त्यांना मी विचारलं, बाबा हे बंधारा तुम्ही कसा काय घेतलात? तर म्हणजे तुमची ग्रामपंचायतीची मागणी आहे. आमची ग्रामपंचायत 2024मध्ये बंद, म्हणजे त्याची मुदत कार्यकाळ संपलेला आहे. मग 2024मध्ये संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी नेमणूक आहेत. तुम्ही त्यांच्याकडून काय माहिती घेतलीत का? मला असं वाटतं, माझ्या म्हणण्यात असं येतं आहे की काही कुठल्याही प्रकारची परवानगी न घेतलेली आहे आणि जर घेतली असेल ती बोगस आहे. ह्याचा मी त्यांच्याकडून खुलासा करणारच आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही काम करताय, मग याची उंची किती असावी, त्याची रुंदी कशी असावी, त्याची लांबी किती असावी, कामाचं स्वरूप कसं असावं, ह्याला काय मर्यादा आहे की नाही? तुम्ही कुठल्या आधारे काम केलं? तुमची पोटं व्हायची आहेत का? शेतकऱ्यांना दोषित लावायचं आहे का? हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही जर या अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व शेतकरी पाटबंधारे विभागासमोर आंदोलनात बसलेलो आहोत. ही सर्वस्वी जबाबदारी त्या पाटबंधारे विभागाने घ्यावी. आमचं एकच म्हणणं आहे, आमची शेती गेलेली आहे, जशी होती तशी करून द्यावी. आमचा विषय दुसरा काही नाही आहे. पण तो हे चालेला भ्रष्टाचार आहे, हा जो पण थांबत नाही. त्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करत नाहीत. निलंबित आम्हाला बडतर्फ कायमस्वरूपी केलं पाहिजे. त्याचं पुन्हा असे अधिकारी होणार नाहीत. याच्यामुळे आमची एक मागणी येणार आहे की आम्हाला न्याय मिळावा. आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पाटबंधारे विभागाच्या समोर आंदोलन उपोषणाला बसणार आहोत. वर्षापूर्वी जो महापूर झाला, त्या महापुरामध्ये एवढं पाणी इथं कधी आलंच नाही. म्हणजे जवळजवळ 3 पिढ्या आम्ही शेती कसतोय, त्याच्यामध्ये ह्या नदीचं पाणी कधीच आतमध्ये शिरलं नाही. याला एकमेव कारण म्हणजे हा पाटबंधारा, त्याची लांबी कमी केली. दुसरी गोष्ट, नदीतला गाळ काढून नदीतच पलीकडच्या बाजूला टाकल्यामुळं नदीचा प्रवाह बदली झाला आणि त्याच्यामुळं हा विषय घडला आहे. आणि हे वारंवार मी त्या गाळ काढणाऱ्यांना विनंतीसुद्धा करत होतो की बाबा हे तुम्ही करताय, चुकीचं करताय. जरा गाळ तुमच्या बाजूला टाकताय तसं आमच्या बाजूला टाका. तर म्हटले नदीत टाकायचा नाही.
नदीच्या बाहेर टाकायचा. आणि मग आता जो ऑलरेडी कुंभेश्वरच्या बाजूला गाळ टाकला आहे तो पूर्वीपासून त्या बाजूने नदी जात होती, तिकडनं एस टी जात होती, आमचं पायवाट होती त्यावेळेला पूर्वीची. आम्ही शाळेत जात होतो वरणला त्यावेळेला तो त्याच वाटेने जात होतो आणि तिथं आता तो गाळ टाकला आणि त्याच्यामुळे हे सगळं नुकसान झालं आहे. जवळजवळ खाली 20-25 शेतकरी आहेत ह्याच्या पाठीमागं. आता आपली मागणी काय असेल? मागणी दुसरं काही नाही, सरकारने याचा विचार करून आम्हाला ते पाटबंधारा तो गाळ उपसून आमची होती तशी शेती करावी, करून द्यावी, एवढं सहकार्य करावं एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण आता हे माझ्या स्वतःच्या हिमतीने ते होणारच नाही. मी एवढे पैसे कुठून आणणार यासाठी? जर शासनाने किंवा प्रशासनाने जर का या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर आपली पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल राहणारच आहे. कारण मग बाकीच्या सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांच्या कार्यापर्यंत जाऊ किंवा या पाटबंधारा विभागापर्यंत जाऊ, गाळ उपसलं आहे कोणी त्याच्यापर्यंत जाऊ. आणि वेळ त्याच्यात जर नाही निर्णय घेतला तर उपोषणाला पण बसण्याची आमच्याजवळ ताकद आहे. पाऊस पडला, या ठिकाणी भरपूर असं पाणी आलं होतं. नेमकी कोणकोणती नुकसान झाले आपल्या गावची आणि काय सांगा? आता बघाच आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आपल्या मागच्या साईडला आमची स्मशानभूमी आहे, गावची स्मशानभूमी आहे. आणि आपण आता जिथं नवीन नदीचं पात्र तयार झालं ना त्या पात्रात उभे आहोत. पूर्वी होतं इथं आमच्या पडवळांची शेती होती. त्या शेतीमध्ये आता एक कसबेश्वरवरून नदी येते, कुंभेश्वरवरून नदी येते. इथं 2 नद्यांचा संगम होतो. पण आता पलीकडच्या साईडला नदीचा गाळ टाकून त्याची उंची वाढवली, नदीचं पात्र कमी केलं गेलं आणि जे पाणी आलं ते पाणी इकडं सरळ न येता इथं मध्ये एक पाटबंधारा घातला. त्या पाटबंधाऱ्याची भिंत वाहून गेली आणि पाणी सरळ न जाता पाणी सरळ दिशेने येऊन पाणी इकडे पडवळांच्या शेतामध्ये आलं. शेताची तर पूर्ण नुकसान झाले, तरवे बुडालेत, मागची स्मशानभूमी वाहून गेली. आणि पलीकडं जो नदीतला गाळ काढून जो ढिगारा काढला गेला आहे त्याच्यामुळे जे पूर्वी नदीचं जे रुंद झालेलं जे पात्र होतं इथं पाणी पसरट असायचं ते पाणी आता रुंद न होता, पाण्याला जागा न मिळाल्यामुळं पाणी पूर्णपणे आंबेशुतरच्या साईडने आलं आणि ह्या आता शेतीची वाट लागली, स्मशानभूमी वाहून गेली. ह्याच्या खालच्या साईडला एक सार्वजनिक विहीर आहे. शेतकऱ्याने विहीर तिथं बांधून तिथं जॅकवेल केलं आहे. तिथून जवळजवळ एक गावातल्या 6-7 किलोमीटर 25 शेतकऱ्यांना तिथून पाईपलाईननी पाणी जातं. त्या पाण्यावर उन्हाळी शेती होते. तर ह्या नदीचं पात्र चेंज झाल्यामुळे ते सगळं पाणी तो गाळ त्या जॅकवेलमध्ये पण गेला. त्या जॅकवेलच्या बाहेरून असलेली जवळ 3 ते 4 किलोमीटरची पाईपलाईन सगळी वाहून गेली आणि जवळ पूर्ण जॅकवेल आहे ती गाळाने भरली गेलेली आहे.